चला, आजी बाईने आज लुगडा दिलेला त्याचे बाल होते कापून झालेले आहेत, यांनीच कट केले, मी पकडले आणि तयारी झाली. काकी मस्त रेडी होऊन आल्यात. दुसरा नॅपकिन घ्या. सगळा नारळ किसला तुम्ही? आई सगळा नारळ किसला म्हणून एवढीशी चव झाली. चव एवढी म्हणजे एवढीच ठेवलंय. नाही होतं, कमी झाले चव. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, वाजले 10 वाजून 10 मिनटं आणि आज आहे लग्न. तर किती वाजता निघणार आहेत? 11 वाजता निघणार आहेत मला वाटतंय. तर आता मेकअप झालेले, मामी आलेली, मेकअप केले, हेअरस्टाईल करायचे, साडी लावत आहे. आईंनी मस्त खिचडी वगैरे बनवले. तिकडं सुद्धा न्यायचे. आज संकष्टी आहे मेन, आणि मी आज बॅक्सीवरच राहणार आहे. खूप डेंजर गरम होते. रूममध्ये यायची तर इच्छाच होत नाही. मला अजून बेडशीट वगैरे टाकायची आहे. आई लवकरच उठलेल्या, झाडू वगैरे मारून झालं आहे त्यांचं. आता आम्हाला गौरांच्या मीच घरी आहे, तर मग दही कढी आणि भात बनवते आमच्यासाठी. त्याच्या अगोदर हे टाकून घेणार आहे मी आता, चादर बेडशीट टाकून घेणार आहे. बघूया, आजचा दिवस आम्ही दोघंच असणार आहोत. नंतर मग आई बाबा येणार लग्न वगैरे लावून. तर काय आहे माहिती आहे का, तर ताईंचं हा दुसरं लग्न आहे. त्याच्यामुळं आम्ही जास्त काय मोठ्याने केलं नाही, एकदम साधा सिम्पलमध्ये केलं आहे. आणि दुसरं लग्न करणंसुद्धा हे काही पाप किंवा हे नाही, उलट छानच होतं दुसरं लग्न केलं तरी. पण आपल्याला पहिल्या लग्नातून त्रास होत असेल तर काही एक लोक बोलतात ना की माझं दुसरं लग्न आहे असं, म्हणजे उदास होऊन. तर ते तसं नाही सांगितलं पाहिजे. किंवा चला दुसरं लग्न आहे, चांगलं होतं आहे मुलीचं तर चांगली गोष्ट आहे. तर त्यांनासुद्धा मस्त चांगला नवरा भेटला, केअरिंग करणारा. तर त्यांच्या लग्नासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मस्त चांगलं आयुष्य जावं. आणि कोर्ट मॅरेज आहे, त्याच्यामुळं कोर्टमध्ये करणार आहेत ते लोक. त्यांनी मस्त केलं तिकडं त्यांच्या इकडं, पण इकडं आम्ही साध्या पद्धतीने केलं म्हणून तुम्हाला जास्त तयारी वगैरे काय दिसली नाही. आणि ते माझ्यासाठीसुद्धा बरं झालं, कारण मला एवढी धावपळ करता आलीच नसती. काल काय तेवढं मला व्लॉगसुद्धा घेता आला नाही, म्हणजे थोडीशी लावताना घेतली, मग जेवताना वगैरे काय नाही घ्यायला भेटलं. गौरांसुद्धा हात धुवून आले मी ते कावेलचं. आता खिचडी वगैरे खाल्ले त्याने. आता आईंची केसं वगैरे विचारायची आहेत. आणि मग गरमीचं लग्न नकोच वाटते बाबा, मी तर नाही जाणार आहे. त्याच्यामुळं मला बरं आहे की मेकअप जे काय हालत होणार त्या गरमीमध्ये, खतरनाक. चला, आता मी सगळं करून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. आमच्यासाठी मस्त मी दही कढी बनवलेली आहे आणि इकडं मेकअप चालू आहे. मेकअप आर्टिस्ट. तयारी झाली. काकी मस्त रेडी होऊन आल्यात. दुसरा नॅपकिन घ्या. आम्ही आपले फिरतोय बॅक्सीवर. अरे रे रे, काय पास. इकडं आई रेडी झालेले आहेत बघा. इकडं आई, 1 मिनिट पाणी देऊ. कोणाला थंड पाणी यायचं थोडंसं पाहिजे. हां बघा, इकडं आई झाल्यात रेडी. इकडं त्यांची तयारी चालू आहे. अरे ह्यानं जाऊ दे, मग घेऊया. डोकं पाया पडून मग निघा. हां काय, देवाला बसा. छान. तो चहा ठेवलाय एका साईडला, मला भात ठेवलाय. चहा देते पहिला.
बेसिकमध्येच टाका. कुठं आहे तो? वाकटी झाले वाकटी. पहिला कसा होता? कधी येशील राहायला? आता त्याला इथं करमणार नाही. येणार आहे पनू दिदी. पनूने तोपर्यंत होतय मी. हा 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 मग तुला मी फोन करते ना आल्यावर तिथे. हां चालेल. गुड्डीच्या पप्पाचा तिथेच आहे ना कामाला. ते येणार आहेत का? हां रात्री भेटले ना मला. असं मी जाऊ दे, येऊ दे. चल जावा जावा. चल घेतलंय ना सगळं? घेतलंय ना सगळं? हां चला. हां पाऊस काय? थांबते. वेळी आमची मंडळी सगळी. आणि मी झाडून घेतलं सगळीकडून, मस्त झाडू मारला. लादी पुसायला काय भेटली नाही. भांडी होती ती घासली. तर नंतर जेवायचं. नंदिनी वहिनी आहेत जोडीला माझ्या. गौरांज बघते TV. तर नंतर गुंता काढते केसांचा. आता किती वाजतील काय माहिती यांना. यावं नंदिनी वहिनी. 12:30 वाजायला आलेत. गौरांजला पण देते जरा टायमात जेवण. असं गेलाय दिवस. लादी पुसायला नाही भेटली, काय नाही. गरमीमध्येच चाललंय. तर आता नंदिनी वहिनी सुद्धा गेल्या. मगाशीच जेवून घेतला आम्ही गौरांच्या नेहमी. वाजलेत 1:45 आणि आता आम्ही जरा व्हिडिओ कॉल करते, बघू यांना काय करतात. आणि गौरांज बसलाय. गौरांजला असं सांभाळते मी. चाललाय खेळ. TV बघून बघून थकला. म्हणजे मीच उठवला त्याला, थकत नाही तो. त्याला उठवला. आणि जोपर्यंत मॅक्सी जुन्या होत नाही ना तोपर्यंत खूप गरम. मला तर एवढं गरम होतं ना मॅक्सी घातले तरी. लय बेकार. आणि वातावरण पण असलं डेंजर करते ना, म्हणजे असं वाटतं की आता पाऊस येईल पण पाऊस येतच नाही. आणि पटकन ऊन येते मस्तपैकी कडकवाला. तर असं वातावरण चालू आहे बाहेर. जर आता दरवाजा उघडा ठेवते म्हणजे बरं वाटेल. आम्ही दोघंच आहोत घरात. आता आई बाबा वगैरे येतील इथं, कारण आई बाप नाही घेऊन जाऊ शकत वरात. तर आता किती वाजतात काय माहिती यांना. तर मी फोन करते जरा. आणि गौरांचं चाललं आहे खेळ. तोपर्यंत आराम करते. थोडीशी भांडी परत झालीत तर ती नंतर घासील मी आता. असं चाललं माझा आजचा दिवस. चला मंडळी, लोक आले 4 वाजता. 4 साडेचार वाजले. आता वाजले 6:15. चपात्या करायला घेतल्यात. मशीन लावणार आहे आता एका साईडला आणि एका साईडला पाणी भरायला लावायचं. लगेच आज मोदक करायला यायचे. नारळ तर फोडलं बाबांनी. आई पिसून देते, मग यांना मोदक बनवायला देते. मग आई भाजी बघते. मोदक, चपाती आणि हे पाणी आणि कपड्यांचं काम. लाईट केले. 1 मिनिट. आज मी पहिल्यांदा दिवसभर मॅक्सीवर आहे. पहिल्यांदा. आता कधीच मॅक्सी घालत नाही मी दिवसभर. ते पण जरा नवीन आहे त्याच्यामुळं मरणाचं गरम होतं याच्यात. दुपारपर्यंत तर असं झालेलं मला काय करू आणि काय नको. तर चपात्या होते ना, मोदकांच्या तयारीला ताई गेलेत मंदिरात. मशीन सुद्धा एका साईडला चालू केले. फिल्टर चालू करते आता.
इथं चालू झाले आहेत माझे मोदक बनवायचे. तर आज संकष्टी होती, मग मोदक पाहिजेच, तर म्हणून मग मोदक बनवायला बसले. पण आता एवढं नाही होत काय म्हणजे कामं करायला. कपडे तरी मशीनला असतात, तरी पण खूप धावपळ झाल्यासारखे होते. आईसुद्धा खूप मदत करतात, म्हणून सगळं होतं आहे. सगळा नारळ किसला तुम्ही आई? सगळा नारळ किसला म्हणून एवढीची चव झाली. चव एवढीची म्हणजे एवढीच ठेवलं आहे. नाही होतं, कमी झाले चव. किती होतं? 11 झाले तरी बस नाही. जरा बटन आणि नळ बंद करून ठेवलं ना ते नंतर. झालेले आहे मोदक. थोडेसे चव झाले, मग थोडेसे इकडचे आहेत मोठे मोठे ते चवीचे, आणि इकडचे मग साखरेचे बनवले. थोडंसं राहिले त्याची छोटीशी भाकरी बनवते. कपडे झाले ते काढते. इकडं हंडा लावला आहे, कपडे झाले धुवून ते काढते आणि हे लावते आता. आजी बाईने आज लुगडा दिलेला, त्याचे बालोते कापून झालेले आहेत. यांनीच कट केले, मी पकडले, आणि म्हणजे पुढची तयारी चालू झाली. आणि हे एक मला मस्त ओढणी दिली मामीने, कॉटनची आहे आणि छान आहे. बांधायला वगैरे मस्त वाटते, कलर वगैरे. आणि हे एक कपडा दिला आहे. पण आजीबाईने आमच्या ना खूप जुना लुगडा दिला आहे. खूप म्हणजे खूप जुना वाटते मला. तिला मी बोलणार आहे, व्हिडिओ बघत असतील तर बघ, केवढा जुना लुगडा दिलास. तरी पण कापून ठेवलेत. अजून एक मागवेल मी तिच्याकडनं, चांगलावाला जरा असं 4-5 वेळेला घातला आहे आणि दिला आहे असं पाहिजे. हे खूपच डेंजर जुना झाला आहे. आणि ही पुढची तयारी माझी, कारण आता काय सांगता येत नाही ना मला. तर आत्ताच भीती वाटते, काय थोडंसं झालं तरी की आता झालं का आता, म्हणून ही पुढची तयारी करून ठेवले. आता यांना फोल्ड करून ठेवते. जेवलंसुद्धा. मला ॲसिडिटीचा आता एवढा त्रास झालेला ना, नुसते ढेकर, थकवा आलेला खूप. अजून मला कपडे टाकायचे आहेत रूममध्ये, ते थोडंसं बाकी. आईंनी तरी भांडी घासली, थोडीशी होती ती. आणि आज संकष्टी 10:30ची. लय डेंजर बाबा. ये मी आणि गौरांच्या तर मग अशी चपाती खाल्ली. आता बघू जरासा भात वगैरे खाल्ला तर, नाही तर मग थोडीशी चपाती अजून भरवेल त्याला. आम्ही तिघं तर जेवलोत. आता आई, बाबा आणि भाऊ जेवायचे, तिघंच जेवायचे ती लोकं. आणि ताई तर काय त्यांच्या घरी आता गेल्या. तर हे लोक वरात पोचवायला सुद्धा गेलेत. काकी, काका आणि भाऊ गेलेत. हे लोक नाही गेले, म्हणजे आई वडील नाही जात आणि मला तर जातच नाहीत. आणि उद्या जाणार आहेत पूजेला. तर असं होतं आजचं अपडेट. आणि गरमीने हाल एवढं बेकार झालं. गरमीने पुरी एनर्जी गेले माझी खरंच.
गरमीने एवढा त्रास होतोय ना, म्हणजे मी येडी झाल्यासारखं होतं मला गरमीने. एवढं वैताग आलाय गरमीने, काय बोलू तुम्हाला. आणि अशा हालतमध्ये तर मॅक्सीमध्ये तर खूप गरम होते. आता मी मॅक्सी पण दुसरी घालणार आहे. आता 9:45 वाजले. आता जाते मी थोड्या वेळात आंघोळीला, कपडे वगैरे टाकते रूममध्ये, असं करते.